तुमच्यापर्यंत यायला हवी, जी पूर्ण लिस्ट तुम्ही आमच्याकडे द्यायला हवी, त्यांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. ओ स्टिअर केलाय, गलीच्या दिशेने चेंडू गेलाय, सिंगल या ठिकाणी अकाउंट ओपन होत आहे. टॉस जिंकला होता खऱ्या अर्थाने. आपण बघतायत लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुल्स या टीमने प्रथम ते फिल्डिंग करतात. इन्व्हाइट केले साय इंडियन्स कामतेला बॅटिंगसाठी. सिंगलने अकाउंट ओपन तर राज बॉलिंग मार्कवर तयार. पहिले षटक घेऊन रोहितने स्ट्राईक रोटेट केली आहे आणि स्ट्राईकवरती आता मात्र लेफ्ट हँडेड अक्षय राऊंड द विकेट. ओ यावेळेस बॅटची एज, फिल्डिंग जबरदस्त, थ्रो मात्र स्टंपवर जर आला असता तर काम तमाम झालं असतं फलंदाजाचा. जबरदस्त क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, या काही अशा जागा असतात जिथे चेंडू बॅटवरती आल्यानंतर फार वेगाने ट्रॅव्हल होतो आणि त्यासाठी तिथे तितका चपळ, चतुर, दक्ष क्षेत्ररक्षक, वेगवान क्षेत्ररक्षक असणं गरजेचं आहे. आणि ते क्षेत्ररक्षण आपण बघितलं शॉर्ट थर्डमॅनला. बॅटची चेंडू मात्र निघालाय. ओ जेल ड्रॉप हाताला लागलाय त्यांच्या. आणि या दरम्यान आपण बघतोय की दोन बोटांच्या मध्ये, त्याला आपण म्हणतोय की बेसक्यामध्ये लागलाय का जरा. हवंय तर सबस्टिट्यूट असतील तर या मैदानावरती लगेचच मॅच थांबता कामा नये. त्याला वेळ नका घेऊ जास्त. दुखापत हा खेळाचा भाग आहे आणि नेहमीच आपण बघतो युद्ध असो किंवा खेळाचं मैदान, दुखापत ही नेहमीच खेळाडूंच्या नशिबी येताना आपण बघत असतो. मग तो कुठलाही खेळाडू असतो, ते असा कुठला खेळाडू आहे विचारात आला की त्याच्या कारकिर्दीत त्याला दुखापत झाली नाही. कोणी असू द्या, प्रत्येकाला दुखापत ही होतेच. आणि करण काळांना दुखापत झाली नाही कारण तो कधीच मैदानावरती उतरला नाही. कव्हरच्या दिशेने चेंडू गेला, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. अजूनही चेंडू थांबवला नाही. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान. या 3 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावेने धावसंख्या आम्हाला विकास सांगतायत की झालेली आहे 6 धावसंख्या. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती थोडासा संयमी खेळ आपण बघताय. 6 ओव्हरची मॅच आहे. दोघांचंही अस्तित्वपणा लागलेलं आहे. ही लढाई प्रतिष्ठेची बनलेली आहे, ही लढाई गुणवत्तेची बनलेली लढाई आहे. मात्र आता या मैदानावरती सन्मानाची बनलेली आहे. बघूया काय घडतं या मॅचमध्ये. आधीच पवित्रा घेतला होता. रिवर्स शॉट ज्याला दुधारी तलवार म्हटलं जातं. चले तो दुश्मन की गर्दन कट जाए वरना खुद की गर्दन कट जाए, असा फटका, रिवर्स फटका क्रिकेटच्या पुस्तकात अजिबात त्याचा उल्लेख नाही आहे. खऱ्या अर्थाने आधुनिक क्रिकेटमध्ये, मॉडर्न क्रिकेटमध्ये फलंदाजांनी या फटक्यांचे खऱ्या अर्थाने शोध लावले. नवीन नवीन फटके आपण येताना बघितलं. त्यामध्ये आपण पल्लू स्कूप बघितला, त्यामध्ये हेलिकॉप्टरची देखील आपण सातत्याने चर्चा होताना आपण बघत असतो. सुपला शॉट ऑन साईडला उंच गेला, जेलची शक्यता आहे. आज जेल अगदी जबरदस्त टिपलेला आहे. वेल जज कॅच, फलंदाज बाद, पहिला गडी बाद. साऊंड सिस्टम बलंगड विभागामधले गाव आणि याच गावचे आमचे कॉमेंटर मित्र गणेश मात्रे यांच्या गावातील डीजे. आणि सध्या डीजे आपण आमचे राजेश पाटील आहेत. अत्यंत सुंदर पद्धतीने आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचंही मनापासून आपण कौतुक करूया. अलीकडच्या काळात क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण सगळ्याच ठिकाणी तुम्ही बघताय. स्पर्धा
किती छोटीशी असू द्या तरीही डीजेची भूमिका महत्त्वाची बनलेली आहे. डिस्क जॉकी खऱ्या अर्थाने हा देखील एक कोर्स आहे. तुम्ही प्रोफेशनली डीजे बनू शकता, त्यासाठी तुम्हाला तो कोर्स देखील पुरा करावा लागतो. पण आपण बघतो की अनेक असे डीजे ऑपरेटर जे सातत्याने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करतात. पण आम्ही नेहमी रायगड जिल्ह्यातील डीजे ऑपरेटरचं कौतुक नेहमी करत असतो, कारण त्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही SDCचं नाव घेतो. सूरज जो खरं तर तळवीच्या गावचा आहे, आणि त्याचबरोबर डीजे नितीन धुंद्र्याचे अप्रतिम ऑपरेटर आहेत. त्याचबरोबर सँडी मॅडी अशी अनेक नावं. डीजे ओमी जे खरं तर शिरवलीचे आहेत, जे नेहमी आम्हाला उसाटे नाईटला भेटत असतात. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचा असतो डीजेचाही. ओ हवेत मिस टायमिंग जेलची शक्यता, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का मैदानावरती. या दुसरा गडी बाद होतोय. बॅटर आलाय मैदानावरती. प्रतीक अक्षय बाद झालाय. दोन्ही सलामीवीर डगआउटमध्ये दोघांनी निराशा केलेली आहे. अपेक्षा होत्या, अपेक्षा भंग झालेल्या आहेत. पण बघूया, 2 विकेट लवकर गमावले. 6 वरती 2 धक्के लागलेले आहेत. सचिनच्या सोबतीला आता मात्र न्यू बॅटर प्रतीक दाखल झालाय. बॉलिंग मार्कवर तयार विशाल, या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर. ओहो, उंच गेलाय. फिल्डर येत आहेत. चेंडूच्या खाली हा झेल होईल का? आणि हो, झालाय. वेल जज कॅच. धक्का क्रमांक गोल्डन डक वरती बाद झालाय. तिसरा गडी मैदानावरती गारद. धावसंख्या धावपती 6 हॅट्रिकच्या उंबरट्यावरती विशाल. सांघिक हॅट्रिक तर झाली आहे, कारण मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉललाही विकेट आली होती. ओहो, फुल टॉस. स्विंग केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गेला सीमारेषे पार. SPL चौकार. पुन्हा एकदा विशाल. ओ, स्लोअर 1. चेंज ऑफ फेस. गतीमध्ये बदल तो करणं गरजेचं देखील होतं, कारण की आपण बघितलं मागच्या बॉलवरती चौकार आला, आणि ती विविधता प्रत्येकाकडे असायला हवी. जसं बॅटरकडे वेगवेगळ्या प्रकारचे फटके असणं गरजेचं आहे, तसंच गोलंदाजाकडेही वेगवेगळ्या धाटणीतले चेंडू असणं गरजेचं आहे, आणि ते दाखवले आहेत विशालने यावरमध्ये. हा स्लोअर 1 होता. ऑन साईडला खेळतात. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय. स्क्वेअर लेगला थोडंसं फंबल झालंय, पण एकच धाव मिळेल, आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 11 धावा. हे षटक आतापर्यंत आपण बघतोय 5 धावा 5 बॉलमध्ये आलेले आहेत. 2 विकेट देखील प्राप्त केल्या आहेत विशालने. विशालची चांगली कामगिरी. एक या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने बॅटिंगमध्ये इम्प्रेस केलेलं आहे.
आणि या षटकात देखील 5 बॉलमध्ये 5च आल्यात. अखेरचा बॉल राईट एम राऊंड द विकेट. पायातला चेंडू सन्मान दिलाय. फॉरवर्ड डिफेन्स ज्याला ब्लॉक शॉट देखील म्हणतो आपण. आणि ही बॅट नुसती ती तलवार नसते, ती कधी कधी ढालीचे काम करते तुमचा बचाव करण्यासाठी. आणि तेच केलं इथे आपण बघतायत. सिंगलने धावसंख्या धावपल कधी जाऊन पोहोचले. 12 पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या, तर 6 या ओव्हरमध्ये धावा 6 आलेल्या. धावांची गती प्रति ओव्हर मागे 6.00 आणि याच गतीने जर खेळले तर 36 धावा होतील. पण इथून गेअर बदलावे लागतील. ज्या पद्धतीने 3 विकेट गमावलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी तो संयमी खेळ आता आपल्याला दिसतोय. पण अजूनही 4 ओव्हर आहेत. या 4 ओव्हरमध्ये किमान एक 50 धावा येणं गरजेचं. एक फायटिंग टोटल, रिस्पेक्टेड टोटल धावफलकावरती लावणं गरजेचं आहे. सध्या 12 धावा आहेत, 3 विकेट गमावले आहेत. आधी बाद झाला होता फलंदाज आपण बघितला तर रोहित, त्यानंतर अक्षय बाद झाला, त्यानंतर प्रतीक शून्यावरती बाद झाला. प्रतीक 7चा दिवस चांगला राहिला नाही. फिल्डिंगमध्येही त्याच्याकडनं चुका झाल्या. कदाचित असतो एखादा दिवस एखाद्या खेळाडूचा, त्या दिवशी त्याची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी नसते. बॉलिंग मार्कवर परिवर्तन राजला आणले पुन्हा एकदा कोळेगाव एंडकडनं. स्ट्रायकिंग एंडला सचिन. ओव्हर द विकेट. पूल केलाय, उंच तर गेलाय पण लांबी नाही प्राप्त झाली. आणि हा झेल अगदी सहजतेने ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये टिपलाय. फलंदाज सचिनही बाद होईल. मैदानात येतोय. आले आणि पुन्हा गेले. कदाचित बॅट चुकून दुसरी आणली की काय. तर कैलास आलाय. 4 विकेट गमावलेत अवघ्या 12 या धावसंख्येवरती. आणि थोडीशी चिंता जरूर आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत जणू काय एखादं मोठं टार्गेट सेट करतायत. याच पद्धतीने इथे विकेट गमावले गेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना खरं तर मनमोकळेपणाने बॅटिंग करणं गरजेचं आहे. मुक्त हस्तपणे बॅटिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून एक मोठं टार्गेट सेट करता येईल. पण 4 विकेट 12वरती आणि आपण बघताय धावांचाही जो वेग आहे तो फार कमी आहे. सह्याद्री प्रीमियर लीग 2026चे पर्व आपण बघतायत, 4थं पर्व. काय क्रॉसिंग मोबाईलची अंपायर सांगतील त्यासाठी आपण अंपायर आणलेले आहेत. प्रोफेशनली अंपायर आहेत. SP पॅनल काम करतोय या ठिकाणी. सध्या आपण बघतायत प्रसाद सहस्त्रबुद्धे, सुभाष पाटील स्वतः SP पॅनलचे प्रमुख आहेत. आणि मनोज पवार हे देखील तिसरे अंपायर या ठिकाणी आहेत. अच्छा, तर मॅनेजमेंट कमिटीकडनं आम्हाला निरोप येईल की पॅनल्टी किती रनची असेल आणि त्यानंतर ते आम्ही डिक्लेअर करू. फिल्डिंग लावून घ्या, टीम लेवलचे वेळ नका घेऊ. चला, जो काय निर्णय येईल मॅनेजमेंट कमिटीकडनं येईल. क्रिकेटमध्ये काही रूल्स असतात, नियम असतात, ते नियम तुम्हाला त्याचं पालन करावं लागतं. खेळामध्ये पारदर्शकता यावी, फेअर क्रिकेट व्हावं, यासाठी या नियमांचं पालन प्रत्येक खेळाडूने करणं गरजेचं आहे. खेळाडू कितीही महान असू द्या, टीम कितीही मोठी असू द्या, पण नियमांपेक्षा कधीच कोणी मोठा नसतो. त्यामुळे काहीतरी आक्षेप घेण्यात आला आहे की बॅटर जेव्हा आले, आय थिंक त्या ठिकाणी आपण बघितलं तर मोबाईलचा जो वापर केला गेला. मोबाईल तर अजिबात तुमच्याजवळ नको आहे मैदानावरती खेळत असताना. शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम. इथे कोणीही आपला सगळा सोयरा नाही, प्रत्येकजण आपलेच आहेत. प्रत्येकाचे नियम एकसारखे असतात. ऑन साईडला खेळतात, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फार वेगाने, 1 बाउन्स ओव्हर द रोप, या 4 धावा.
बॅटरने मोबाईल घेतला होता का? येस. तर बॅटिंग साईडला पॅनल्टी लागलेली आहे आणि त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये आपण त्या धावा पहिल्या ओव्हरनंतर ॲड करू. ओ पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. आउट कटर होता, ऑफ कटर होता, आपण बघतायत. हा डॉट बॉल उसळी देखील होती, वेगही होता आणि त्याचबरोबर चेंडू बाहेर निघालाय आणि बाहेर वळणारा चेंडू नेहमीच फलंदाजांना अडचणीत आणतो. क्रिकेटमधलं सोपं तत्व आपण नेहमी बघत आलोय. त्यामुळे लेग स्पिनर असतील, आउट कटर गोलंदाजी करणारे असतील, आउट कटरचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट A1 क्वालिटीचा हा ISI मार्क षटकार. शॉट काय मिडल झाला होता, आत्मविश्वासाने भरलेला फटका. 6 धावा येत आहे त्या फटक्यावरती. राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफ स्टंपवरती होता. चांगलं कमबॅक झालंय. मागचा चेंडू थोडासा आपण बघितलं तर मिडल स्टंपवरती शॉट ऑफ लेंथ होता, पूल केलं होतं आणि त्यानंतरचं एक कमबॅक. गोलंदाज त्या ठिकाणी राज आपण बघतोय. धावा फलकावरती आहेत 22 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत. अखेरचा बॉल राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग इनला लेफ्ट हँडेड कैलास हा देखील जाऊ दिलाय, पण हा खूप जास्त बाहेर पिचिंग आहे, त्यामुळे अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे. जो नियम क्रमांक आधी 2017च्या आधी 22 क्रमांकाचा होता, तो 25 करण्यात आला आणि त्यानंतर अनेक नियम सातत्याने बदलताना आपण बघत आलोय. काही क्रम बदलले गेले, काही नियमामध्ये फेरबदल झाले, पण सुरुवातीचे 42 नियम मेरी लिबॉन क्रिकेट क्लबने आणले. 1787ला त्या क्लबची स्थापना झाली आणि 1788ला त्यांनी हे 42 नियम क्रिकेटमध्ये आणले. त्यानंतर खूप वर्षानंतर 1909ला ICC आली आणि ICC आणि MCC मिळून क्रिकेटमधले नियम बनवत असतात. पण आजही ICCला एखादा नियम आणायचा असेल तर MCC अर्थातच मेरी लिबॉन क्रिकेट क्लबशी चर्चा करावी लागते, कारण नियमांचे कॉपीराईट होल्डर MCC अर्थातच मेरी लिबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स हे आहेत आणि त्यामुळे असे बदल आपण बघत आलेलो आहे. ऑक्टोबर 2017मध्ये भरपूर क्रम बदलले गेले. बॅटच्या लांबी रुंदीमध्ये काही बंधनं आणली गेली. आपण बघितलं डेव्हिड वॉर्नरने जवळजवळ 60 mm की 80 mm ची बॅट वापरत होते. त्यानंतर त्यावरती काही नियम आणले गेले. तर चर्चा या ठिकाणी आपण बघितलं तर भरपूर सुरू आहे. SP पॅनल काम करतंय, पण नुकतंच आता मी मागाशी आउट कटरचा उल्लेख केला, पण एक लेजंड क्रिकेटर अजित पुत्रन सर जे आपल्यामध्ये नाही आहेत. खरं तर शशी ब्राईटसाठी खेळले, त्याचबरोबर मॅचलेससाठी खेळले. त्यांचा एक रेकॉर्ड तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट इनवरती जाऊन बघू शकता. त्यांनी सांगितलेला 6 बॉल 7ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. मॅच विकेटच्या आधारावरती जिंकली होती, पण अजित पुत्रन सर म्हणाले की ये 5 बॉल मुझे डालने दो. आता माईक घेऊन म्हणाले की 5 बॉल मुझे डालने दो आणि 5 चेंडू असे टाकले, 5च्या 5 क्लीन बोल्ड केले आणि विकेटच्या आधारावरती ती मॅच जिंकून दिली आपल्या टीमला. अशी स्वर्गीय अजित पुत्रन सर SP पॅनलसाठी काम करत होते. आत्ताच त्यांचं दुःखद निधन झालं. खरं तर कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं आणि त्यावरती आम्ही एक लेखही लिहिला होता की याच्यातून काहीतरी बोध घ्या. व्यसन करायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. कारण की आपण बघितलं अजित पुत्रन सर हे स्मोकिंग भरपूर करायचे आणि त्यांना विचारलं, ते स्वतःही स्मोकर्स आहेत. त्यांनी सांगितलं की कॅन्सरची चाचणी करण्यासाठी रिपोर्ट्स येणार आहेत उद्या आणि दुसऱ्या दिवशी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले अजित पुत्रन सरांचे आणि त्यांना त्वरित वडाळा येथे ॲडमिट करण्यात आलं. 3 किमोथेरपी देण्यात आल्या, पण अजित पुत्रन सर आपल्यामध्ये नाही राहिले. त्यामुळे सांगतो निर्व्यसनी राहा. खेळाडू असाल तर व्यसनापासून दूर राहा. व्यसन करताना प्रचंड मजा वाटते,
पण जेव्हा एखादं व्यसन आपल्या जीवावरती बेतं तेव्हा आपण म्हणतो की आता सोडून देऊया, पण तेव्हा वेळ उशीर झालेला असतो. त्यामुळे मित्रांनो, व्यसनापासून दूर राहा. काही जर म्हटले नाही रे एकच पॅक घेतो, अरे दोनच सिगरेट ओढतो, नाही. व्हायचा असेल आजार तर निर्व्यसनी लोकांनाही होतं असं नाही आहे. आणि त्यामुळे आमच्या प्रसाद सहस्त्रबुद्धे सरांनी बोध घेतला आणि त्यांनी स्मोकिंग सोडून दिलेली आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांचं अभिनंदन करूया, कौतुक करूया. ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्ह, चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या दिशेने, त्या ठिकाणी केवळ एक धाव. आणि एस पी पॅनलच्या वतीने प्रसाद सहस्त्रबुद्धे यांना 101 रुपयाचं पारितोषिक मगाशी जाहीर केलं आहे. एस पीने सांगितलं की देऊन टाकूया. 101 काही मोठी गोष्ट नाही आहे, आपण दिवसाला असे 100 रुपये खर्च करतो, तर डेली पेमेंटमध्ये ते ॲड होतील तुमच्या. आणि बघा हात वर गेलाय म्हणजे खुश आहेत, 101 पण सोडणार नाही. नाही, खूप चांगले क्रिकेटर आहेत आणि भरपूर वर्ष डोंबिवलीचं क्रिकेट सिक्सर किंग या नावाने प्रसिद्ध होते. आणि तेव्हा MRI चेंडूवरती मारायचे. JBCCसाठी खेळले. त्यांचा प्रमुख संघ स्वर्गीय अभय राजे, अनुप राजे यांचा होता. 27 धावा धावफलकावरती आहेत. मैदानावरती साई इंडियन्स कामते आणि त्यांच्या अगेन्स्ट लक्ष्मीनारायण लवसे हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात, दोघांनी 1-1 सामना जिंकला, 1-1 गमावलेला आहे. आणि आता जो मॅच जिंकेल त्याचं मात्र अस्तित्व इथं टिकून राहील. जेवणासाठी त्यांना ब्रेक मिळाला होता. जबाबदारी असते स्कोरिंग करणं. असं बघायला गेलं तर अनेक जण म्हणतात की सोपं काम आहे, पण फार जोखमीचं काम. हवेत आहे, फिल्डर थोडे थांबले आधी आणि वेल जज कॅच. हा झेल टिपलाय, फलंदाज बाद होतील. आणखीन एक धक्का मैदानावरती लागत असताना साई इंडियन्स कामते संघाला. निम्मा संघ गारज झालाय. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली ती 31. बॉलिंग मार्कवर रोहित, बॉलर्स नेम प्रशांत. तर प्रशांत, बऱ्याचदा लीगमध्ये या गोष्टी होतात की 12th मॅनला सगळेच जण काही ओळखीचे नसतात. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की प्रत्येकजण वेगवेगळ्या गावातून असतो. जरी आपण एका तालुक्यातले असलो तरी वेगवेगळ्या गावातून येत असतात. आणि त्यामुळे आधी जेव्हा टीम बनते तेव्हा त्याच्या आधी 2-4 दिवस तरी 2-4 मॅचेस एकत्र येऊन ती ओळख परेड व्हायला हवी, तरच तुमचं ते कॉर्डिनेशन होतं. नाहीतर आपल्याला कळतच नाही. शेवटच्या मॅचला कळतं की आपला हा बॅट्समन चांगला बॅटिंग करतो, हा बॉलर चांगला होता, आपण त्याला ओव्हरच दिली नाही आधी. तर त्यासाठी एकमेकांना. तर षटक क्रमांक 5 इकडे सुरू होते. बॉलिंग मार्क प्रशांत तयार. आयटम राऊंड द विकेट. हवेत आहे, फिल्डरच्या थोडा रेंजच्या बाहेर आहे, पण रोहितने प्रयत्न चांगले केले होते. चेंडू निघून गेलाय सीमारेषेबाहेर. 4 धावा. आजच्या दिवसातील सामना क्रमांक हा 5वा. यानंतरही एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे, पण अगदी वेळेवरती. पहिला दिवस असतानाही वेळेवरती मॅच सुरू झाली. पहिली
आणि अगदी वेळेवरती सगळे सामने सुरू झाले, संपलेही वेळेवरती. खरं तर या आयोजकांचं यश आहे, या मॅनेजमेंट कमिटीने लावलेली ही खेळाडूंना शिस्त आहे. खेळ कसा आहे उद्या जिंकणं हारणं हा खेळाचा भाग आहे, पण ही शिस्त फार महत्त्वाची असते जी लावलेली आहे. फार कमी लीगमध्ये आम्ही ही शिस्त बघितलेली आहे. वांगणी प्रीमियर लीगमध्ये ही शिस्त आम्हाला बघायला मिळाली, पण काही लीग अशा असतात की तिथे कशाचं तालतंत्र नसतं आणि प्लेड ऑन झाल्यात. बॅटर कमबॅक झालंय त्या ठिकाणी. प्रशांतचा फलंदाज बाद. धक्का क्रमांक या ठिकाणी लागलेला आहे, तो म्हणजे 6वा. तर न्यू बॅटर मैदानावरती आलेला आहे संदीप. तर धावसंख्या धावफलकावरती एकूण बघता आपण 35 धावा झाल्यात. 5वं षटक आहे. धावाही फार जास्त नाही आहेत, विकेटही अधिक गमावलेले आहेत, पण या शेवटच्या टप्प्यामध्ये धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्या किमान 60च्या जवळपास जायला हवी. 6 इंडियन्स हा संघ खेळत असताना मैदानावरती ऑन साईडला टर्न करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडू शकले नाही बहुतेक, कारण की डाव्या बाजूला एक्झॅक्टली काय घडलं ते आमच्या लक्षात येत नाही, कारण समोर डीजे येणं गरजेचं या क्षणाला, कारण की षटक आता संपायच्या मार्गावरती आहे. आपण बघतायत विकेट ऑलरेडी 6 गमावलेले आहेत आणि पूर्णपणे आता टेलेंडर मैदानावरती संघर्ष करतायत. अग्रक्रम पूर्णपणे कोसळलाय. कैलासने काही काळ प्रतिकार केला, तो एकमेव बॅटर असा होता ज्याने 18 धावा केल्या. बाकीच्या बॅटरने आपण बघितलं काही जणांनी खातं उघडलं नाही, काही जण सिंगल डिजिटमध्ये धावा करू शकले. हो, कव्हरच्या दिशेने गॅप आहे, फिल्डर धावतायत. वॉट अ शॉट, एक्सलेंट ड्राईव्ह, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. .43 बॉल या ठिकाणी आमचे स्कोर सांगतात की 5 झालेले आहेत. ओव्हर झाले का? एखादा चेंडू मिस झाला असेल त्यांच्याकडनं, कारण बघा पहिला चौकार आहे पहिल्या बॉलवरती. बघा दुसरा बॉल डॉट आहे.
घडलेले. अंपायर देखील त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतायत. हरकत नाही, होतं असं कधी कधी. चला, तर राईस जास्त खाल्लाय प्रसाद सरांनी मागाशी बघितलं आम्ही. त्यांना बोललो की एकच भाकर खा, आपल्या डोळ्यावरती झपकी येते. ओ घ्या, नाही वाईड आहे, पुन्हा टाकावं लागेल. शेवटचा बॉल वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय, चेक करूया. बॉलरचा रिव्ह्यू आहे ना अंपायर? आता बॉलरचा रिव्ह्यू असेल ना, वाईट दिलाय तुम्ही तर. मग बॅटरचा तुम्ही इशारा केला म्हणून म्हटलं बाद जास्तच झालाय. वाईट बॉल. वाईटच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 45 झालेले आहेत. हे षटक नाट्यमय स्थितीमध्ये आपण बघतोय. सूर्य अजूनही संपायचं नाव हे षटक घेत नाहीये. ओ बॅटची एज, बहुतेक चेंडू मागे आलाय. फाईन लेगला एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि या 2 धावा देखील कंप्लीट. अशा प्रकारे षटक संपलेलं आहे. 5वं. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 47 धावा झालेले आहेत. आणि बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये धावा किती येतात. वेळ जास्त घेऊ नका, थोडासा स्पीड वाढवा. शेवटचं षटक शेष आहे. मैदानावरती सामना सुरू आहे. साई इंडियन्स कामती वर्सेस लक्ष्मी नारायण मित्रमंडळ लहुळसे या 2 टीममध्ये. पोलादपूर तालुक्याच्या तर आपण सातत्याने या टीम्स आपण बघत आलो आहे. मला वाटतं 2 असोसिएशन. सुरुवातीला आम्ही मंगेश बेलोसे जे डोंबिवली पश्चिमेत राहतात त्यांच्याही माध्यमातून लीग्स आम्ही होताना बघितल्या होत्या. आणि पोलादपूर म्हटलं की 2021चा तो पूर आणि महाड तालुक्यात देखील तळीये गावात ज्या पद्धतीने दरड कोसळली आणि 36 जणांचा खरं मृत्यू झाला. अख्खी वाडीच्या वाडी त्या डोंगराखाली गेली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शोककला पसरली. कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले. अनेक जणांनी सडल असते मदतही जाऊन त्या ठिकाणी केली होती. इथूनही डोंबिवलीमध्ये बरेच जण गेले होते. उमेश शिंदे यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपये. कोणाकडनं? विनोद शिंदे, JSK CC मोरगे यांच्याकडनं. तर बघा, प्रत्येक षटकाला 200 रुपये आहेत उमेशसाठी. आणि बघा उमेशसाठी बक्षीस. उमेश बाद झाला आणि धक्का लागला मैदानावरती. हा 7वा. न्यू बॅटर मैदानावरती आलेला आहे प्रदीप. अखेरचं षटक संजयने पहिल्याच बॉलवरती इथून विकेट प्राप्त केली आहे. ओहो, आतमध्ये आणला होता चेंडू. कॉट व्हॅन्डचं अपील त्या ठिकाणी हलकंसं झालंय. पण हा डॉट बॉल, हा प्रतिम गोलंदाजी. स्लॉग ओव्हर म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये स्ट्राईक रेटला फार महत्त्व असतं. पण या ओव्हरमध्ये एकही धाव आतापर्यंत आली नाही आहे. संजय मात्र विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करत असताना जबरदस्त ॲक्शन. मगाशी त्यांनाच आपण म्हणते की सनस्क्रीन लोशन त्यांनी लावलं होतं. सगळेजण चर्चा करत होते, पण नुसती स्टाईल नाही, त्यांची बॉलिंग बघा, ती भेदकता दिसते. हवेत आहे, स्वतः नाही पोहोचू शकले, फील्ड आल्यात. एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि या दरम्यान 2 धावा इथून मिळतील. 3ऱ्या धावेसाठी निघाले आहे. धावचेची संधी, फलंदाज होतील बाद.
तर विजय उतेकर आणि बळीराम वारे याचकडे विकेट हॅट्रिकला 500 रुपये. दोघांकडनं लक्षात असू द्या विकेट हॅट्रिकला. आणि संजय अखेर षटक घेऊन आलेले आहेत. आणि काय जबरदस्त ॲक्शन, ग्लेन मॅकग्रा सारखी स्टाईल त्यांची बघा, एकदम देहबोली, बॉडी लँग्वेज बघा. 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्या. झेलची संधी होती, हा झेल होऊ शकला असता, झेल बनवायला होता, हा चान्स होती, फुलमध्ये कन्वर्ट करायला होतं, पण ते करता आलं नाही संजय. यावेळेस मात्र चेंडू लॉंग स्टॉपला निघाला, नॉन स्टॉप गेला सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. त्रेपन्न धावा धावसंख्येने 50 ओलांडलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ती एक रिस्पेक्टेड टोटल तरी उभी केली आहे. पण अजूनही 2 बॉल आहेत. इथून जर 7-8 धावा आल्या तर एका 60च्या जवळपास गेले तर फाईट देऊ शकेल. साई इंडियन्स कामते टीम लवळसेच्या अगेन्स्ट. तुषारला प्रत्येक षटकाराला 100 रुपये विजय उतेकर यांच्याकडनं. आणि विजयदादांची इच्छा आहे की हे बक्षीस दोन्ही बाजूला त्यांनी लावले, असं नाही की फक्त फिल्डिंग साईडलाच, तर बॅटरसाठी देखील आहे. लेग बायचा इशारा अंपायर करते. धावसंख्या धावफलक होती 54. षटक क्रमांक ठिकाणी अखेरचं या ओव्हरमध्ये गोलंदाजी अप्रतिम झाले. एक चौकार जरूर आला, नशिबाची साथ मिळाली होती. आणि बाकीचे सगळे चेंडू अप्रतिम हाताळलेले आहेत. ओहो, सगळे अप्रतिम काय म्हटलं. आणि आलाय हा बीमर, खराब बॉल ओव्हर द वेस्ट आहे. या 4 धावा एकूण मिळतील 5 आणि त्याचबरोबर मिळेल फ्री हिट. बॉल अगदी छातीच्या वर बीमर होता आणि त्याचमुळे अंपायरने नो घोषित केलाय. फ्री बॉल ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहेत आणि डीप मध्ये एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघाले. आणि या 2 धावा ही कंप्लीट तिसरी धाव होईल का? आणि नाही, बघूया. अपील स्वीकारलाय फलंदाज बाद. एकूण 2 धावा मिळतील. अशा प्रकारे डाव पहिला संपन्न झाला. आणि पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना लक्ष्मी नारायण लहूसे टीमने, साई इंडियन्स कामते टीमने एकूण धावा केलेल्या आहेत 61, म्हणजे 61 धावा झाल्यात. आणि काय जबरदस्त कमबॅक, 60च्या पुढे गेल्यात आणि एक चांगली टोटल उभी केली आहे 6 ओव्हरच्या मॅचमध्ये एक फाईट देण्यासाठी. एक वेळ अशी होती की 50 होते की नाही हा प्रश्न होता, पण अखेरच्या ओव्हरमध्ये धावा आल्या, सेकंड लास्ट ओव्हरमध्ये धावा आल्या आणि त्यामुळे 61 धावा झाल्यात आणि 62 करायचे. त्याचबरोबर पॅनल्टीच्या 3 धावा आपण ज्या बघितल्या होत्या, कारण मोबाईलचा वापर करण्यात आला होता बॅटरकडनं आणि त्यामुळे त्या 3 धावा पॅनल्टीच्या जेव्हा बॅटिंगला टीम उतरेल लवशे तेव्हा त्यांना त्या 3 धावा आपण पहिल्या ओव्हरनंतर ते ॲड करणार आहोत, लक्षात असू द्या. तर 62चं टार्गेट आहे आणि खेळाच्या उत्तरार्ध काय घडते काय बिघडते याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन या ऐकूया. समालोचक क्षेत्रातला एक लखलखता तारा ज्या आवाजाने फार कमी वेळात अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज, हे दुडणे गावचा आवाज, कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनच्या सदस्याचा करण खान उर्फ केक यांचा. ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रात. धन्यवाद.
क्रीडा मंडळ लहुसेला बनवायचा त्या 62. हाच सामना आपण बघितला होता आजच्या दिवसामध्ये, जिकडे लहुसे टीमला शेवटच्या 2 बॉलमध्ये 3 धावा पाहिजे असताना त्या दिल्या नव्हत्या. पुन्हा एकदा ते समोरासमोर आहेत आणि आता रिव्हेंज घेण्याची हीच ती वेळ असेल. श्री लक्ष्मी नारायण क्रीडा मंडळ लहुसेला बनवायचा 62. चांगली बॉलिंग केली होती सुरुवातीला. देन शेवटच्या आपण ज्या काही ओव्हर्स बघितल्या तिकडे जरूर धावा येत असताना पाहायला मिळाल्या. लास्ट ओव्हर 16 आल्या, थर्ड ओव्हरमध्ये 13 आल्या आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही 3 ओव्हर फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ त्यामध्ये फक्त 6 धावा, 6ची सरासरी होती. ओव्हरऑल 61 झालेलं आणि विकेट देखील आपल्याला पडत असताना पाहायला मिळालेच होते. रोहितने फक्त एकच धाव जोडली. अक्षयच्या बॅटमधून 5 आल्या, सचिनच्या बॅटमधून एकच होती. प्रतीक 0 वरती आउट होता. धीरजने 6 धावा बनवल्या मॅचमध्ये. तर कैलाशच्या बॅटमधून सर्वोत्तम 18 धावा जर आपल्याला पाहायला मिळालं. तर संदीपच्या बॅटमधून नॉट आउट 14 बघितल्या आणि तुषारकडून 6 धावा. असा डाव होता पहिला. चला वेळ जास्त घ्यायचा नाही प्लीज, कम ऑन फिल्डिंग साइड. यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायचे मित्रांनो आणि उद्याचे जे काही संघ खेळत आहेत त्यांना विनंती आहे योग्य त्या वेळेवरती उपस्थित राहा. मॅनेजमेंट टीमने ऑलरेडी ज्या काही सूचना तुम्हाला केलेल्या आहेत, वेळेचं बंधन आहे. विदिन 25 मिनिट्स पहिली 5 षटकं तुम्हाला टाकायचीच आहेत. आघाडीची जोडी 2008ला ललित मोदी यांनी भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात केली. 19वा पर्व IPLचं सुरू आहे आणि IPLला पाहता प्रत्येक देशाची प्रीमियर लीग सध्याच्या घडीला आपण पाहतो आणि भारतामध्ये तर प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा आणि भारताची देखील जवळपास प्रीमियर लीगच होती. प्रेसिडेंट कप, टेनिस बॉल क्रिकेटची. प्रदीप आणि विशाल पहिला बॉल. हवे त्या बॉल पॉइंटचा वरतून चाललाय. वाराचा वेग, त्या वेगासोबत बॉल पोहोचला सीमा पार, चौकार. पॉइंट मधून चौकाराला पहिलाच. पुन्हा समोर मारायचा होता त्या बॉल. मेन्यूचा फिल्डर जज करतोय. डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. चान्स होती मात्र इकडे कॅच झाली ड्रॉप. आय थिंक प्रतीक अगोदर देखील चुका त्याच्याकडून झालेल्या आहेत, मात्र मी म्हणेन या क्षणाला तुम्हाला या चुका टाळायच्या आहेत कारण डू ऑर डाय मॅच आहे. अंपायर एकही धाव नाही. डॉट बॉल अंपायर 2 धाव आहेत. ओके, स्कोरर विचारत होते ना मला. दोन धाव्या बॉलवरती आलेल्या आहेत. स्कोर सध्या आपण 6 या आकड्यावरती पाहतोय. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय. ऑन साइडला काऊ कॉर्नर, दोन्ही कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत. मात्र व्ही शेप मध्ये मागचा फटका उचललाच होता. थांबला, लेट कट बॉल चालला डीप थर्डला, वेगाने सीमा पार, चौकार. आपण 10 वरती पाहतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. बॅटर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप. आणि देन त्याचा बॅटमधून जेंटल टच ज्याला आपण म्हणतो, थोडासा थांबला, हेल्दी एज, देन थर्ड मॅन मधून आलेला चौकार. धावा संख्या 10 वरती आहे. पापअपले मॅटर करणार आहे दोन्ही संघांसाठी, मग ज्यामध्ये कामथे असेल, ज्यामध्ये लहुसे असेल, कारण 62चा चेस आहे. सॉफ्ट हँड, पुन्हा बॉल गॅप मध्ये शॉर्ट, थर्डचा फिल्डर फार वेगाने जवळपास पॉइंट रिजनला पोहोचून बॉलला आता अडवतात. धाव 1 आली आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 11. वाऱ्याचा प्रचंड वेग आणि त्या वेगासोबतची रणनीती थोडीशी का होईना बदलणार आहे.
जेव्हा जेव्हा कॉम्बॉक्स कडून बॉलिंग होईल, रायटी बॅटर असेल तर अटॅक होईल. जेव्हा जेव्हा समोर कडून बॉलिंग होईल, लेफ्टी बॅटर असेल तो तर अटॅक करणारच आहे. बॅकफुटला कट केला, शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे, डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती त्यांनी. एक धाव सहज येते सिंगल सोबत. धावसंख्या आपण 12 पाहतोय. स्टार्ट भेटलेला आहे. मागचा आपण 5 बॉलचा विचार केला तर इकडे जरूर बॅटिंग साईडला स्टार्ट भेटला. 2 चौकारांसोबत 12 धावा. जे काही सरासरी आहे ती मेंटेन तर केली आहे त्यांनी. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 62 धावा बनवायच्या आहेत. शेवटचा बॉल P1 आउटसाइड. ठीक आहे, शॉर्ट थर्डला पुन्हा तेच फिल्डर आहे. थोडासा वेळ गेला. त्या वेळेसोबत एक धाव आली. स्ट्राईक असेल प्रदीपकडे आणि पहिल्या षटकाच्या खेळाखेरीस बॅटिंग करत असताना श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहूसे 13 without loss, 13 for none. पुढचा आपण विचार केला तर धावा 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धीरज बॅकफुटला इकडे कट करण्यात आला. बॉल चाला पॉइंट कडे. थ्रो येतोय आणि त्यामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळते ती एका धावेसोबत स्कोर सध्या आपण 14 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 62 सचेस. पुढचा बॉल फुल टॉस आहे. टॉप एचा बॉल हवेत आहे. मिड विकेटचा कॉल आहे. चाललाय त्याचा बॉल हातात आणि पकडले त्याने कॅच. विकेट डाऊन. धक्का पहिला श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहूसेला. चारों तरफ है मेरे ही चर्चे, होठों पे धीरजचा पुढचा बॉल. मेरा नाम. सॉफ्ट हँड डबल माइंड इम्पॅक्ट. आय थिंक डाऊन द लेग. येस दॅट्स इकडे बॅटर सेफ आहेत. थोडे डबल माइंड झाले. मोठ्या फटक्यासाठी बॅट वरती करू की सॉफ्ट हँडने फक्त बॉलला ढकलून देऊ. त्यामध्ये हा बॉल थेट लागला थाईज वरती. ओव्हर पिच डाऊन टू ग्राउंड. बॉल हवेत आहे आणि तो सीमा पार. षटकार. वरती षटकार आवश्यक होता बिकॉज पॉवर प्ले मध्ये हवा तसा स्टार्ट भेटला नव्हता.
इकडे बराच ऑफ स्टंप पासून बाहेर अंपायर्सकडून सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय वाईट, आणि वाईट सोबत धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली ती 21. अजून या मॅचचा आपण विचार केला तर 41 धावांची गरज आहे. ओव्हरऑल बॉल पाहता 25 26. पुढचा बॉल धीरज ऑन साइड, चांगला फटका, लो रिस्क, बाउन्सच्या वरती गेला. नटराज स्टाईलने ऑन साइडला पुल करण्यात आलेलं आहे. शॉर्टम जॅप ज्याला आपण म्हणतो, स्मॉल पंच. हे जे फटके टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये खास करून शुभमन गिल असेल त्याच्याकडून आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. बाउन्सच्या वरती जाऊन जो स्मॉल पंच. धावा आतापर्यंत आपण पाहतोय त्या 22-22. लास्ट बॉल, प्रदीप ऑन स्ट्राईक, डाऊन दिले, खराब लाईन, ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, फाईन खेळला, आलाय चौकार, आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. बास सध्या आपण बघितलं तर तो 26-26 2 षटकांचा खेळ संपलेला. या संपला 26-26 धावा बनलेल्या आहेत. आणि आता आपण विचार केला स्कोर कार्डचा, बॉल बाकी 24 आणि 24 बॉलमध्ये मॅचमध्ये लहूच्या टीमला बनवायचं अजूनही 36 धावा. अंतर आता कमी झालं. पॉवर प्ले मधला स्टार्ट मॅटर करणारा होता. जर एक विकेट गेली असली विशालजी तरी जयेशने आणि त्यासोबत प्रदीपने चांगला खेळ केला. दोघांकडून मोठे फटके देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 चौकार प्रदीपकडून आलेत, 1 षटकार जयेशकडून देखील आलेला आहे. आणि हा जो डाव आहे, एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे साई इंडियन्स कामथेला, जर त्यांना विकेट मिळाला नाही तर ही मॅच त्यांना दिसणार नाही आणि मॅचचा विजय देखील त्यांना भेटणार नाही. चला चला, वेळेचं बंधन आहे. विदिन 25 मिनिट्स 5 ओव्हर टाकायचे आहेत. 2 षटकांसाठी तुम्ही घेतलेत 12 मिनिटं. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप कव्हरला फिल्डर होता, आता लॉंग ऑफला आणलाय, एक्स्ट्रा कव्हरला 8 ठेवलंय. बॉलची चाच पडताना जरूर तिकडे करण्यात येत होती. अंपायर्स आणि बॅटर आणि त्यासोबत बॉलिंग साईड देखील. चला चला, आता वेळ घेऊ नका प्लीज, कम ऑन, थोडं चार्ज होऊन खेळा मित्रांनो, कारण मॅचचा जो रिदम आहे तो तुटता कामा नये आणि योग्य त्या वेळेवरती प्रत्येक डाव संपला पाहिजे. ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ स्कोरर, ॲज अ अंपायर, न्यूट्रल राहून इकडे सगळ्यांचं जसं म्हणणं असतं, कारण प्रत्येक डाव अगोदरचा संपलेला आहे. हवेत खेळलेत, मुद्दामून खेळलेत, बॉल बॅकवर्ड पॉइंटला चालला, नाही थांबणार, सीमा पार, चौकार. फिल्डर सेट केलाय, पुन्हा आतमध्ये आणतात. 4 धावांसोबत स्कोर सध्या जाऊन पोहोचलाय तो 30 या आकड्यावरती आणि समीकरण थोडंसं बदललंय. 23 बॉल 32 धावा. चांगली बॅटिंग केली आहे. येस, 1-2 मोठे फटके ॲक्शनला जर आले तर मॅच थोडी क्लिअर होईल बॅटिंग साईडसाठी, पण ॲक्शनला जर 1-2 विकेट आल्या तर कमबॅक साई इंडियन्स कामथे देखील करणार आहेत. डिप्थ आता सेट करण्यात आलेला, मात्र जो शॉर्ट कव्हरला फिल्डर आत बोलवलाय. राईज झाला बॉल, सॉफ्ट हँडने खेळलेले आहेत. सिंगल सोबत स्कोरचा आपण विचार केला, धावा आतापर्यंत झालेल्या आहेत त्या 31, 31 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला पार झाला, अर्धा अजूनही करायचा आहे आणि बॉल बाकी आहेत अजूनही ते 22 बॉल 31 ची गरज आहे मॅचमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केला, डाऊन द लेग बॉलची पिचिंग, इट्स अ डॉट बॉल.
चांगली रणनीती आहे. पूर्वीचं क्रिकेट थोडंसं वेगळं होतं, जेव्हा बॅटर स्विच व्हायचे, लेग स्टम्पची क्रीज भेटायची नाही. आता दोन्ही साईडच्या क्रीज बॉलर्ससाठी ओपन होतात. डॉट आला, पुढचा बॉल वन्स अगेन. थोडा अगोदर खेळायला एज आहे, डीप थर्डला बॉल चालला, फिल्डर वेगाने शेवटी स्टॉप केला. चांगले फिल्डिंग तर झालेले, मात्र 2 धावा ते रोखणार नाही. 2 धावा येत आहेत प्रदीपसाठी आणि 2 धावा श्री लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळातल्या हुसेसाठी. 2 धावांचे स्कोर सध्या आपण पाहतोय तो 33 धावा. अजून या मॅचमध्ये गरज आहे 29 धावांची. बॉल बाकी असताना 20 बॉल आणि 29 हे जे समीकरण आहे, हे अंतर वाढवण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने विकेट्स पाहिजेत, डॉट बॉल पाहिजेत. मात्र बॅटर्सने एकमात्र गोष्ट केली आहे, डॉट बॉलचं पर्सेंटेज फारच कमी आहे. सिंगल डबल त्यासोबत एका चौकार षटकार हा फलकाला स्टिकी ठेवलेला आहे. अंपायर सध्या बॉलला चेक करून तो बॉल जो काही चांगला असेल तो सध्या तरी दिला जात आहे. प्रसाद सहस्रबुद्धे सर असतील, सुभाष पाटील सर असतील, SP पॅनलचे सर्वात जरूर मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट झालेत, लॉफ्ट करायला गेले होते पण नाही जमले. इकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही. चांगला चेंडू, डॉट येतोय, धावासंख्या थांबलेली आहे. हेच डॉट बॉल टाकायचे आहेत, पॉझिटिव्ह इंटेंटने तुम्हाला बॉलिंग करायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण ही सेकंड विकेट पार्टनरशिप प्रदीप आणि जयश्री मोठी होत चाललेली आहे. इकडे क्षणाला विकेट तुम्ही काढताय, रिक्स तर घ्यावी लागणार आहे बॉलरला, नो डाऊट, कारण रिक्स घेतली तरच विकेट येणार आहे आणि विकेट जर आल्या तर तुम्ही मॅचमध्ये येणार आहात. अन्यथा प्रदीप आणि जयश्री राधे स्पष्ट आहेत, जर टप्प्यात त्यांचा बॉल भेटला तर कार्यक्रम होणार आहे. टप्पा जरूर दिसला होता, फक्त फिरले आणि बॉलला दिशा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चौकार. ऐकलं का? स्वागत पुन्हा एकदा सर्वांचं करेन सह्याद्री प्रीमियर लीग 2026 मॅच नंबर 5 सीझन 4 वैकुंठवासी अरे बघते कारण मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडानगरीमधून डोंबिवलीहून आपण सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in द्वारे जे थेट प्रक्षेपण सुरू आहे, ऑनलाईन जे प्रेक्षक पाहतात सर्वांचं स्वागत करेन. 5वी मॅच इकडून जो जिंकणार तो थेट जंदी माता चरई त्या टीम सोबत आजच्या फर्स्ट क्वालिफायर मध्ये खेळणार आहे. येस, नेक्स्ट मॅच मधून जो संघ जिंकेल तो सुपर 5
टॉप 5 ला पोहोचणार आहे, कारण दररोज एक टीम निघेल. बिग बॅश फॉर्मॅट आहे, दररोज 4 टीम्स खेळणार आहेत. सचिन आलाय, 18 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. ऑन साइडला टर्न करण्यात आला, बॉल सध्या डीप स्क्वेअर लेगला चाललेला आहे. या सिंगल सोबत त्याला आमंत्रित करायचं होतं प्रदीपला, बिकॉज प्रदीप मोठ्या फटक्यासाठी जाणार आहे. हे तर चित्र क्लिअर केलं त्यांनी ऑलरेडी. आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो सध्या 38. 17 बॉल 24 धावा हे समीकरण बॅटिंग करत असताना लवूसेसाठी आहे. सचिनला आपण या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये पाहतोय. 17 बॉल 24 धावा. फ्लिक केला हवे त्या बॉल आणि फर्स्ट लुक मध्ये असंच वाटतंय बॉल सीमा पार. षटकार. कशाची गरज नसते, शब्दांचा अर्थ काय यापेक्षा ती म्युझिक तुम्हाला किती आनंद देते हे महत्वाचं आहे. बॉलला इतका मार पडला की आता थेट तो बाजूलाच असलेला निळजेच्या प्रथमोपचार केंद्राकडे गेला होता. थोडीशी ड्रेसिंग करून आलाय. हवेत होता बॉल, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव आली आता इकडे. मागचा जो षटकार होता प्रदीप, मी अगोदरच म्हणालो, हे जे दोघांचं बॅटल सध्या तरी आपण पाहतात आणि दोघांचं कॉम्बिनेशन आहे, खास करून दोन्ही बॅटर प्रदीप आणि जयेश. त्यामध्ये प्रदीप थोडा अग्रेसिव्ह खेळलेला आहे, जयेश थोडासा शांततेत खेळलेला आहे. 45 झालेले आहेत, म्हणजे मॅच मध्ये बॉल बाकी 15. आता जयेशने अटॅक करण्याचा प्रयत्न केला, विकेट आली आहे. कॉट बँड द विकेट इन ॲट नंबर 3 डाव. ही सुवर्ण संधी असेल. सह्याद्री प्रीमियर लीग सीझन 4 आपण एन्जॉय करत आहोत. आजपासून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. 12 तारखेपर्यंत ही स्पर्धा. डाऊन द ग्राउंड चाला बॉल फार वेग. नो चान्स फॉर एनी फिल्डर. स्ट्रेट हिट. आणखी घालाय चौकार. बरोबर यॉर्कर आणि बॅटरने स्वतःला यॉर्क देखील करून घेतलेले तिकडे. सो अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 49 बॉल बाकी 12 आणि 12 बॉल मध्ये 13 धावांची गरज. 12 बॉल 13. मी मेयर कप मध्ये कधी गेले चॅलेंज ग्राउंडला, तर संपूर्ण स्पर्धेमध्ये एकमात्र हेच गाणं वाजतं. विकेट जाऊ द्या, षटकार चौकार होऊ द्या, ओव्हर होऊ द्या, एकच गाणं आहे. जे खरं तर विलासार पाटील साहेब यांचं फेवरेट सॉन्ग आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये मेयर कप.
लॉफ्ट केलाय, टायमिंग, काऊ कॉर्नर, सीमा पार, षटकार. बॉल आलाय कैलास भाऊ. षटकाराने धावा पोहोचल्या पुढे 55. आणि मॅच मध्ये आता बॉल बाकी आहेत 11 बॉल मध्ये धावा पाहिजे 7. जबरदस्त खेळ दोन्ही संघांकडून आतापर्यंत बघितलं. मात्र प्रदीपने जी काही बॅटिंग केली आहे, हवेत खेळला, बॉलच बॅक, लॉगॉनकडे बॉल चालला, फिल्डर फार वेगाने, मिस्टेक झाली आहे. आणि इकडे पा षटकार प्रदीपने मारला, चौकार त्याला दिलाय. रिव्हर्स अटेम्प्ट या अगोदर देखील एकदा त्याने केलं होतं, पण तेव्हाही त्याला जमलं नाही. आताही जमलं नाही, थोडासा नाराज आहे प्रदीप. पण आतापर्यंत त्याने जी बॅटिंग केलेली आहे, नॉट आउट त्याच्या बॅटमधून आपल्याला 40 धावा पाहायला मिळतात. आणि आता फक्त पाहिजेत 9 बॉल मध्ये त्या 3 धावा. लहुसेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर डीप मधून येत आहेत, बॉलवरची नजर, पकडले कॅच. प्रदीपचा डाव संपला, बॉल उरलेत 8, धावा अजूनही पाहिजे 3. निकलेंगे सर्फ एक्सेल मैटिक से फर्स्ट वॉश में. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये आलेलं. क्या पाउडर वाले ये मानेंगे? इम्पॉसिबल. मोठ्या पाउडर वाले हैरान होंगे क्योंकि सर्फ एक्सेल मैटिक लिक्विड की इंस्टा स्टेनफुल टेक्नोलॉजी निकाले जिद्दी दाग फर्स्ट वॉश में. हात सामना हैरान कर डाले. मॉर्निंग सेशन मध्ये झालाय. तिकडे 2 बॉल 3 धावा झाल्या नव्हत्या, आता 3च पाहिजेत, पण बॉल बाकी आहेत ते 7. डाऊन द लेग टाकलाय, व्हाईटचा सिग्नल. जर तो चौकार अडवला असता तर कदाचित या क्षणाला ही मॅच थोडीशी वेगळी असती. हे जरूर थोडंसं लक्षात आलं असेल त्या फिल्डरचं देखील. मात्र क्रिकेटमध्ये वेळेला भरपूर महत्व आहे. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ कडे बॉल, विजयाचा दीपकचा षटकार. अभिनंदन श्री लक्ष्मीनारायण क्रीडा. चला आपण पाहूयात आजच्या शेवटच्या सामन्याकडे. फर्स्ट क्वालिफायर जन्नी माता चरई आणि लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लहुसे मध्ये आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल. हार्ड लक टीम सायंडियन्स कामथे चांगला खेळ आपण केला. सामनावीर आहेत 40 धावा ज्यांनी बनवल्या. आघाडीचा प्रदीप या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहेत. प्रदीप सामनावीर आहेत आणि लगेचच आपण टॉस करणार आहोत, ज्या ठिकाणी आमचे विनोदजी पाटील सर. कोण जात आहे?